नोव्हेंबर महिन्यातला पहिला शुक्रवार म्हणजे इंटरनॅशनल फाउंटन पेन डे. आपल्या सर्वांच्या अत्यंत जिव्हाळ्याची गोष्ट आणि मनातल्या भावभावनांना कागदावर उमटवण्याचं साधन म्हणजे फाउंटन पेन. मला तर वाटतं मोत्यासारखा अक्षर काढण्याचा मान फक्त आणि फक्त फाउंटन पेनचाच. असो, या फाउंटन पेनविषयी ऐकूया श्रीयुत प्रकाश पिटकर यांनी लिहिलेल्या या लेखामधून. वाचक स्वर सुवर्णा बोडस. फाउंटन पेनचं जादुई विश्व. फाउंटन पेन हे शब्द आज जरी कानावर आले तरी काळाचा पडदा झरकन कित्येक वर्ष मागे ओढला जातो. तेव्हा आपण एकदम शाळकरी विद्यार्थी होतो. आज आपण नाना प्रकारच्या बॉल जेल पेन्सचा वापर करतो, पण त्या पेनांविषयी मनात बिलकुल खास भावना नसतात. त्यावेळी मात्र तसं नव्हतं. आपल्या जवळच्या फाउंटन पेनला सगळेच जण जीवापाड जपायचे. त्याविषयी खूप जवळीक असायची. फाउंटन पेनांचं हे जादुई विश्व उलगडलं जात होतं ते ठाण्याच्या जयंत कुलकर्णी या प्रतिष्ठित व्यावसायिकाच्या घरात. सुमारे 40 रसिक असलेला हा कार्यक्रम विलक्षण रंगला होता. फाउंटन पेनांच्या या विश्वात नेलं होतं ते जे स्कूल ऑफ आर्किटेक्चरमध्ये प्रोफेसर असलेले आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे फोटोग्राफर यशवंत पिटकर यांनी. फाउंटन पेनांविषयी सांगताना त्यांनी सांगितलं की आजही आपलं अस्तित्व जपणाऱ्या सगळ्यात जुन्या पेनाची निर्मिती एम. बायॉन या फ्रेंच माणसानं 1702 केली होती. त्यानंतरही बरेच प्रयत्न झाले तरी पहिल्या निर्दोष पेनाचं पेटंट आणण्याचा मान वॉटरमॅन या कंपनीकडे नोंदला गेला. त्यांनी हे पेटंट 1884 साली मिळवलं. 1935 साली स्वदेशी चळवळीचा प्रसार करण्यासाठी गांधीजी विशाखापट्टणमला रेल्वेनं प्रवास करत होते. वाटेतल्या राजमुंद्री स्टेशनवर शहरातले कार्यकर्ते त्यांना भेटायला गेले. त्यांच्यात एक होते कोसुरी व्यंकटरत्नम. त्यांनी गांधीजींना सांगितलं की मी देशी बनावटीची फाउंटन पेनं बऱ्याच वर्षांपासून बनवत आहे. हा स्वदेशी चळवळीचाच एक भाग आहे. गांधीजींनी आश्चर्यानं त्या गृहस्थांकडे बघितलं, कारण त्यावेळी आपल्या देशात पार्कर, पायलट, ब्लू बर्ड्स, ब्लॅक बर्ड्स अशा विदेशी पेनांचंच प्राबल्य होतं. गांधीजी रत्नम सन पेन कंपनीचं हे आकर्षक पेन बघून प्रभावित झाले आणि त्यांनी व्यंकटरत्नम यांना वर्ध्याहून एक पत्र लिहिलं. मी तुमचं पेन वापरलं आणि त्याचा सुरेख दर्जा बघता मला बिलकुल शंका नाही की आज बाजारात मिळणाऱ्या विदेशी पेनांना तुमचा हा पेन उत्तम पर्याय आहे. आजही रत्नम सन कंपनी नवीन पंतप्रधानांना आणि राष्ट्रपतींना त्यांच्या कंपनीचा पेनाचा सेट मोठ्या सन्मानपूर्वक पाठवत असते. सर एडमंड हिलरी यांचा माउंट एव्हरेस्टवर पाय ठेवायचा पराक्रम हा मानवाच्या शारीरिक आणि मानसिक शक्तीचा अत्युच्च यशस्वी प्रयत्न आहे आणि याच्या सन्मानार्थ क्रोन या अमेरिकन कंपनीनं फक्त 1088 पेनं जगभरात विकण्यासाठी तयार केली. या पेनाच्या सगळ्यात वरच्या टोकावर त्यांनी क्रिस्टलची अतिशय सुंदर कलाकुसर केलेली माउंट एव्हरेस्टची प्रतिमा बसवली. त्याच्या झाकणावर चांदी वापरून एव्हरेस्टचं शिखर तर खालच्या भागात काळपट बर्फाचं ग्लेशियर जसं दिसेल असं डिझाईन केलं. अगाथा ख्रिस्तीच्या गूढरम्य कथांनी जगभरातल्या लोकांना गेली कित्येक वर्ष वेड लावलंय. मॉन्ट ब्लँक कंपनीनं या लेखिकेच्या सन्मानार्थ 4810 पेनांची मर्यादित निर्मिती केली. तिच्या गूढ कथांचं रूप त्या पेनांमध्ये दिसण्यासाठी पेनाची वरची क्लिप सापाच्या तोंडाचा आकार वापरून केली. यासाठी त्यांनी अर्थातच सोनं वापरलं. डोळ्यांसाठी लाल रंगाची महागडी रत्न वापरली.
अँड्र्यू कार्नेजी या कंपनीचं वैशिष्ट्य म्हणजे पेनावर साकारलेली आकर्षक कला. थॉमस मान नावाच्या चळवळीच्या धुरीणाच्या सन्मानार्थ त्यांनी तयार केलेल्या निवडक पेनांवर त्यांनी आर्ट डेको इमारत चितारलेली आहे. अगदी त्याच्या निबवरही या इमारतीचं अप्रतिम चित्र कोरलेलं आहे. मायकेल लॅडियार्ड या कंपनीनं एशियन आणि आफ्रिकन हत्तींच्या सन्मानार्थ फक्त 12 पेन बनवले. या पेनांकरता प्राचीन हस्तिदंत वापरून हत्तींच्या प्रतिमा हातानं कोरल्या. त्यांची विक्री देखील प्रत्येक खंडात 2च अशी केली. त्यामुळं पृथ्वीवरच्या 6 खंडात प्रत्येकी 2 असे विकले. दुबईच्या एका गर्भश्रीमंत व्यापाऱ्यानं हे सगळे 12 पेन आपल्या संग्रही असावेत म्हणून करोडो रुपये खर्च केले. आपल्या माणसांना त्यानं जगभरात या पेनांच्या शोधासाठी पाठवलं. त्याच्याकडं सध्या बहुधा 12 पैकी 7 पेनं आहेत. आपल्याकडे सर्वसाधारणपणे निळ्या, काळ्या, लाल आणि हिरव्या या रंगात शाईच्या दौती मिळतात. परदेशात मात्र अनेक रंग उपलब्ध आहेत. आता तर CMYK या मिश्रणाच्या रंगांच्या तत्वावर शाई मिळते. आता CMYK म्हणजे सायन, मॅजेंटा, येलो अँड ब्लॅक. म्हणजे मग यातून तुम्हाला हवा तो रंग तोही अगदी ठराविक छटेत तयार करता येतो. आता तर संशोधन इतकं पुढं गेलं आहे की कंपन्यांनी DNAचं वैयक्तिक कोडिंग वापरून तयार केलेली शाई बाजारात आणून कल्पनेपलीकडची क्रांती केली आहे. या पेनानं सही केलेलं पत्र, करार किंवा काहीही कोणी कॉपी करू शकत नाही आणि सही केलेला नाकारूही शकत नाही, कारण त्यानं सही केलेल्या शाईतून त्याचं DNA कोडिंग ओळखता येतं. अमेरिकेत स्थायिक झालेल्या अनुज पोतदार या भारतीय व्यावसायिकानं AP लिमिटेड ही पेनांची कंपनी उत्तम चालवलेली आहे. ते देखील अशा दुर्मिळ पेनांची प्रत्येकी 12 ते 18 एवढ्याच संख्येनं मर्यादित निर्मिती करतात. त्यांचाही प्रत्येक पेन जगातल्या नामांकित पेन कंपन्यांच्या तोडीचा आहे आणि त्यांच्या पेनांना जगभरात उत्तम मागणी आहे. मुंबईत फोर्टमध्ये कृष्णकांत पारेख यांच्याकडे असे दुर्मिळ नवे जुने पेन आणि भारतात कुठेही न मिळणारे स्पेअर पार्ट्स मिळतात. मुंबईत रामभाई पंजाबी, सिराजभाई, गोपाळ, अमीरभाई, अप्सरा पेन्सचे अशरफ भाई हे जगातल्या कुठल्याही कंपनीचं पेन दुरुस्त करणारे निष्णात कारागीर आहेत. हे पेन दुरुस्त करतातच, पण काही जुने पेन परत नवीन पेनांसारखे देखील करतात. हे काम खूपच कठीण आहे. पेनांचं विश्व इतकं जादुई आहे की प्रोफेसर यशवंत पिटकरांनी अहमदाबादच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन्स या देशातल्या अतिशय प्रतिष्ठित संस्थेतल्या विद्यार्थ्यांसाठी फाउंटन पेनांचा इतिहास, त्यांचे डिझाईन्स आणि काळानुसार झालेला विकास या विषयावर तब्बल 14 दिवसांचा पूर्ण वेळ वर्कशॉप घेतलेला आहे. फाउंटन पेनांसारख्या आपल्या दृष्टीनं अगदी साध्या असलेल्या विषयावर, तेही देशातल्या डिझाईन क्षेत्रातल्या सगळ्यात प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थेतल्या अत्यंत हुशार विद्यार्थ्यांसाठी 14 दिवसांचा वर्कशॉप घेणं म्हणजे आपल्या कल्पनेपलीकडचं काम आहे. आज मॉन्ट ब्लँक, नामिकी, विस्कॉन्टी, पार्कर अशा 25 मातब्बर कंपन्या आहेत. पेन कलेक्टर सोसायटी, रायटिंग इक्विपमेंट सोसायटी अशा पेनांचा संग्रह करणाऱ्या संस्था आहेत. पेनांचे इंटरनॅशनल शो परदेशात लोकप्रिय आहेत. पेनांची म्युझियम्स आहेत. अमेरिकेत पेन हॉस्पिटल म्हणून एक मोठं डिपार्टमेंटल स्टोअरसारखं भव्य शोरूमही आहे. प्रोफेसर यशवंत पिटकरांनी कार्यक्रमाच्या शेवटी प्रत्येकाला एक पोस्टकार्ड भेट म्हणून देताना विनंती केली की सध्या ईमेल आणि फोनमुळं आपण पत्र लिहिण्याचा आनंद चक्क हरवून बसलोय.
हे पत्र तुम्ही स्वतः फाउंटन पेननं लिहून तुमच्या आवडत्या माणसाला पाठवून बघा. तुम्हाला नक्कीच वेगळा आनंद मिळेल. प्रोफेसर यशवंत पिटकरांनी फाउंटन पेनांच्या या जादुई दुनियेची ओळख रसिकांना इतकी प्रभावीपणे करून दिली की कार्यक्रम संपल्यावर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आज आपण किती वेगळं ऐकलं हीच भावना दिसत होती. यातल्या प्रत्येकानं नक्कीच ठरवलं असणार की लगेच एक तरी फाउंटन पेन विकत घ्यायचंच. फाउंटन पेनचं जादुई विश्व. लेखक प्रकाश पिटकर. फोन नंबर 7506093064 तसंच 9969036619. वाचक स्वर सुवर्णा बोडस. फोन नंबर 81 49 27 42 43.